नमस्कार. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. शुभ सकाळ. मी जयेश सुधीर डिसोरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मालवणी जयेश विथ लक्ष्मी या यूट्यूब चॅनलमध्ये. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे. तर आज आम्ही इलो माझ्या सासरी, म्हणजे जो विवरचा गाव होता ना, ता माझ्या सासूचं गाव होता आणि ह्या माझ्या सासऱ्यांचं गाव सौंदर्य महाबळेश्वरमध्ये. विवरच्याच पुढे एक 10 किलोमीटर पुढे सौंदर्य छोटासा गाव हा, मस्त गाव हा. थंय लव तर 5-6 दिवस राहतलो. आता हा व्हिडिओ मी करतोय, पण आता पुढची सगळी माहिती ना माझा मुलगा देतो हर्ष म्हणून. तो बोललो की पप्पा मी व्हिडिओ बनवतो. बोललो ठीक आहे. मग या घर आहे त्यांचा जुना, एकदम जुना, पहिल्यातला जशी घरे होती ना पहिल्यातली तशी घरं होती त्यांचा. या जुना घर हे गावात अशी जुनी घरं असत बरीच. हे बाजू सगळं परिसर आहे बघा. या खळा आहे बाहेर त्यांचा. हे बघा तुळस आहे इथे, आंब्याची झाडं वगैरे सगळी असत. हे बघा हे फणस आहे बघा मागे. हे बघा हे फणस आहे. हे बघा हे फणस आहे. सगळं फणस आहे मोठं मोठं. बघा या घर आहे, दाखवते तुमका. बघा या घर आहे सगळा जुना. तर बघा बसलो या घरा. हा पण गाव छोटासा पण मस्त आहे एकदम, म्हणजे बरा वाटता. ही बघा माझी मुलगी. बघा हे बघा या घरा मागून पण एक जागा बाहेर येऊ आणि ती एक जागा बाहेर. ही पण त्यांचेच नातलगत जाव आहे माझ्या सासूबाईंची. जाधव काम करतात बाहेर वाटतं. चला पुढची माहिती माझा मुलगा देईल. बाय. हे बघा ह्या माझ्या सासूबाईंच्या जाऊ. हे यांचं घर, हे यांचं घर. यांच्या घराच्या मागे लिंबाचं झाड आहे. ते बघा ते लिंबाचं झाड आहे. आता लाकडं तोडायला झाली आहेत. ट्रॅक्टर करायला झाले. यांच्या गावात रेंज नसते जास्त. एखाद दिवस रेंज असते आणि 2 दिवस रेंज नसते. आता लाकडं तोडायला झाली आहेत. ते बघा ट्रॅक्टर चालवायला. इथे बघा हो. हे बघा ह्या त्यांच्या जाऊबाई. यांचा मुलगा असतो वाशीला राहायला. आत्ताच येऊन गेला जस्ट. आम्ही आलो आणि तो गेला. तर आम्ही इथे 5-6 दिवस राहू आणि मग आम्ही जाऊ. या पुढची माहिती माझा मुलगा देईल. घराला लागूनच वर रस्ता आहे, दाखवतो तुम्हाला वर. हा रस्ता आहे. इथून गाड्या येतात जातात. हे सगळं ही जाधव आहे. ही सगळी जाधवांची वस्ती आहे. जाधववाडी आहे ही सगळी टोटल. आणि हे आमचं घर. हा बोका मुंबईवरून आणलेला 3 वर्षापूर्वी. आता बघा केवढा झालाय. हे घर आहे सासूबाईंचं आमच्या. ते लाकडं वगैरे साठवून ठेवली सगळी. आता पावसात कसं यांचं चुलीवरच काम असतं ना सगळं, सगळी साठवून ठेवली. ते बघा लाकडं. बघा लाकडं. हे पाणी 2 दिवसांनी एकदा येतं ना बोरिंगचं, म्हणून भरून ठेवतात. इथे आंघोळ वगैरे करायची जागा आहे. बघा ही चूल आहे इथे. बघा ही चूल आहे इथे. नंतर तुम्हाला बाकीचं घर दाखवतो मी. बघा मुलगी बघा त्या आजींशी बोलते. बघा हे आमचे सासरे. हे सासरे आहेत आमचे. भगवान जाधव नाव यांचं.
सासूबाई आतमध्ये आहेत, पाहुणे आलेत ना, बोलतायत, मला दाखवतो नंतर मी. हा पुढचा दरवाजा. हे बघ, हे बाहेरचं खेळायला जागा आहे मोकळी, ह्याच्यात कोंबड्या असतात, आता गेल्यात बाहेर. बघा इथे ठेवतात ते, शेणाने सारवलेलं आहे सर्व. हे बघा हे शेणकूट. हे माझ्या सासूबाईंचं घर, हे त्यांच्याच नातलगांची घर आहेत सर्व ही. हे बघा इथे देवघर आहे, छोटंसं देवघर आहे. हे बघा, हे बघा हा किचन आहे, सिलेंडर आहे. हे बघा माझी मुलगी, तो बघा मुलगा खेळतोय. ह्या सासूबाई माझ्या, पुष्पा जाधव. हे किचन आहे यांचं. ही मिसेस माझी, आत्ताच आंघोळ झाली सकाळी सकाळी. यांचं जास्त काम चुलीवरच असतं, गॅस फक्त हे चहा वगैरे असं ह्याच्यासाठीच वापरतं. हे बघा आता इथे भात लावला बघा चुलीवर, भात. इथे पाणी सर्व भरून ठेवलंय. मिसेस आता भाज्या चिरते. यांचं जुन्यातलं घर आहे, थंड एकदम. आणि इथे थंडीच असते, इथे फॅनची वगैरे गरज नाही लागत जास्त. सासरे गेलेत कुठेतरी खाली काम करायला. चला बघा, आता आपण चाललो आहे, मारुती मंदिर आहे पुढे रस्त्याच्या कडेलाच. म्हणजे माझे सासरे आहेत ना, त्यांच्या भावाने बांधलेलं मंदिर आहे. म्हणजे गावात येताना पहिलंच मंदिर लागतं रस्त्याच्या कडेला. हनुमानाचं मंदिर आहे, दाखवतो तुम्हाला. हा रस्ता आहे बघा, हे बघा ही घर आहे. हे आता बांधलेलं घर आहे छोटं, नाहीतर जुन्यातलीच घर आहेत मोस्टली. यांची सगळ्यांची घर ती जुन्यातलीच आहेत, शेणाने सारवलेली वगैरे असतात ना तशी. हे बघा इथे ऊन खूप कमी, आणि आंब्याची झाडं तर मरणाची आहे इथे. इथे मुख्य उत्पन्न स्ट्रॉबेरी, कारण थंड आहे ना सगळं. काय काय जण आपली बांधतात घरं नवीन. आमच्या सासऱ्यांचं शेत पण दाखवतो तुम्हाला. हर्षू तिथे आहे ना रे शेत? हा आहे बघा. तशी आहेत बरीच, पण घराच्या जवळ ही 3 आहेत. ही बघा, हे एक, ते पुढे एक, आणि याच्या बाजूला एक. हा हे बघा, सॉरी 3 नाही 4 आहेत वाटतं. हे बघा ते एक आहे, आणि हे बघा हे एक आहे. हे बघा म्हणजे हे संपूर्ण आहे ना, हे संपूर्ण सासऱ्यांचंच आहे. तर मारुतीच्या मंदिरात जातो. हे बघा, हे आता आपली घरं बांधतायत नवीन. तर इथे 90% घरं पहिल्यातली शेणातली सारवलेलीच आहेत, थंड एकदम. आणि इथे यावर्षी जरा फर्स्ट टाइम, म्हणजे माझ्या बघण्यानुसार तरी गरमी थोडी आहे, नाही तर इथे गरमी कधीच नसते. यावर्षी इथे गरम होत आहे थोडंफार. माझी मुलं दोन्ही चालली आहेत, एक मुलगा चाललाय पुढे, मुलगी चालली आहे मागे. सॉरी, मुलगी चालली आहे पुढे, मुलगा राहिला मागे. हे बघा ते बघा ते मंदिर, ते बघा. जातो तुम्हाला दाखवतो चला. या पण माझ्या सासूच आहेत ना, आणि ते सासरे माझे. आता कुठे लाकड तोडायला? हे बघा हे माझे सासरे आहेत, हे पण सासू आहेत हे आमच्या. हे बघा सासूबाईंनी आम्हाला पपई दिला थोडा खायला, खातोय पपई. छान आहे, गोड आहे, जाम बॅक पेन करते. ॲक्च्युली 2021ला मी आलेलो ना, तर लाकडं उचलायला गेलो भार, तिथं पडलो, त्याचा त्रास होतो मला आता जास्त. म्हणजे असं वजन नाही उचलू शकत. माझे सासरे पण गेले, त्यांना बीपीचा त्रास आहे, गोळ्या घ्यायला गेले.
माझ्या सासऱ्यांचं पण वय झालं आहे, 60 क्रॉस झालं आहे. पण त्या वयात सुद्धा आत्ता पण लाकडं वगैरे तोडतात, शेत नांगरतात हा तेवढ्या वयात हा स्वतःहून. कोणाची मदत नाही, काय नाही. म्हणजे मजबूत हाड आहेत, चांगले आहेत, एक नंबर. खूप छान आहे माझी सासू सासरी, खूप छान आहे. चला चल चल चल. काय नाही करत ती, बाप्पा येते, अम्मा येते. काल रात्री खूप हवा सुटलेली इथे आणि फुल पाऊस होता. नको, चला चल पुढे, चल ना पुढे. कलरच्या हे बघा, हे मंदिर आहे बघा, मुलगी पाया पडते बघा, हनुमानाचं मंदिर आहे. हे बघा, हे बघा, कैलासवासी बाबूराव कृष्णा जाधव, मृत्यू दिनांक 14/9/2003 आणि स्थापना 1 मे 2006 रोजी. म्हणजे हे बाबूराव कृष्णा जाधव म्हणजे माझ्या सासऱ्यांचे भाऊ सख्खे, त्यांनी बांधलेलं मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे बघा. हे बघा परिसर बघा आजूबाजूचा, सगळं आंब्याची झाडं बघा किती आहेत, सगळी आंब्याचीच झाडं आहेत. ती कुठे चाललाय, कशाला? हा बघा रस्ता, तिथून जरा जाऊया खाली, तुम्हाला दाखवतो खालून रोड, पुढून एसटी जाते. हा बघा बाप किती छान आहे बघा. हे सगळं वर महाबळेश्वर, सगळं महाबळेश्वरचं आहे हे सगळं. म्हणजे अशी गावं आहेत वेगवेगळी. बघा तिकडे पवनचक्क्या आहेत, तुम्हाला दिसत असते की नाही माहीत नाही, पण पवनचक्क्या आहेत तिकडे. आता सगळीकडे कामं कशी, आता पाऊस पडतोय ना, सगळीकडे भात वगैरे लावण्याची कामं चालू आहेत. मग आता सगळीकडे जास्त करून लोक शेतातच दिसतात. बघा मुलगी चालली आहे माझी. त्यामुळे प्रत्येक गावाच्या पुढे एक वडाचं झाड आहे, तिकडे स्टॉप आहे ॲक्च्युली, सौंदर्य वडाचं झाड म्हणून. तिकडे एस टी येते. आता 11चा टायमिंग आहे, तर मी दाखवतो तुम्हाला. चला, आणि हा व्हिडिओ आवर्जून बघा सगळ्यांनी, खूप छान होणार आहे. कारण तुमचा सपोर्ट असला पाहिजे मला. तुमच्या सपोर्ट शिवाय आपण काही नाही करू शकत. तुमचा सपोर्ट असला तर आम्हाला पण कसं पुढे चांगले चांगले व्हिडिओ बनवायला उत्साह येतो. त्यामुळे चला, हा रोड, हे सगळं फॉरेस्ट आहे. इकडून लिटरली सकाळी पावसात आहेत ना, म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की नाही मला माहीत नाही, पण मी स्वतः बघितले. अक्षरशः मोर दिसतात जाताना. माझ्या सासरी आता मी जिथे राहतोय ना, त्यांच्या घराच्या समोरून जातात, दरवाजेतून जातात ना मोर. पिसार वगैरे फुलवतात एकदम, कारण फॉरेस्ट आहे ना हे. आणि पावसात इथे एकदम नयनरम्य वातावरण असतं. हे बघा हा रोड आहे, गाड्या वगैरे येतात इथे. आणि एस टी येण्याचा मार्ग तुम्हाला दाखवतो. तुम्हाला तिकडे स्टॉप आहे एस टीचा, दाखवतो. एकदम मस्त, म्हणजे असं वाटेल की तुम्ही निसर्गाच्या कुशीत एकदम मजेत आहात. सगळ्या डोंगराच्या मध्ये तुम्ही आहात. समोर बघा आता कसा डोंगर बघा कसा समोर आहे. बघा बघा कसा चारी साईडने डोंगर आणि डोंगराच्या मध्ये हे गाव आहे सौंदर्य म्हणून.
हा बघा, हा रस्ता सरळ सरळ रस्ता गेलाय, दिसेल तुम्हाला पुढे बघा. ह्या गावात एक छोटा दवाखाना पण आहे, सरकारी दवाखाना पण आहे. छोटा आहे, मस्त आहे, तिकडे पण छान आहे तो दवाखाना. सेवा वगैरे व्यवस्थित केली जाते, रुग्णांची औषधं वेळोवेळी दिली जातात. म्हणजे मुलगी बघा काही पण बोलेला, फक्त आनंद घ्या तिचा. दवाखाना आहे पिल्लू, तो दवाखाना आहे. हा म्हणजे छोटं हॉस्पिटलच समजा. चला चला पुढे चला तुम्ही. हा बघा, हाच रस्ता वर गेलाय घराकडे. काय बोलते पिल्लू? ऐकलं? मजा घ्या फक्त, ती काय बोलते ना त्याची मजा घ्या. टाइमपास आहे तो आमचा. आंबे नाही आहे इथे जास्त. हे उत्पन्न इथे कुठलं होतं? कुठलं उत्पन्न होतं? हा, सांगायचं तसं. गॉगल घालते का तू? जर घाला, गॉगल घाला तुम्ही. गॉगल घालते हा मुलगी. हा, जर दाखव आपल्या सबस्क्रायबर्स ना गॉगल घातल्यावर तू कशी दिसते. हा, चला. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. हा पूर्ण रोडच आहे, हा टोटल रोडच आहे. तिथे एक झाड आहे वडाचं, तिकडे एस टी येऊन थांबते. म्हणजे जो स्टॉप आहे, इकडे यायचं असेल ना तर सौंदर्य वडाचं झाड असं सांगायचं, तर स्टॉपच आहे. आणि इथे तुम्हाला काजू भेटू शकतात. माझा मुलगा जांभळे शोधतोय. हा फिरतो, आल्यापासून नुसता फिरतोय, त्याला सगळं माहिती झालंय ना, इकडे फिर तिकडे फिर. टाकून देते. चला चला, एसटी जाईल, दाखवायची आपण. चांगलं ते पडलेलं वगैरे देऊ नकोस. हे बघा, आता पोचलोच आपण. हा शॉर्टकट आता आलो आम्ही या घराच्या इथून. घराच्या इथून शॉर्टकट आहे. हे बघा, तो बघा, तो दवाखाना आहे तिकडे. तो दवाखाना आहे छोटा. म्हणजे गावात कोणाला काही प्रॉब्लेम झाला की इथे येतात. तो बघा, तो दवाखाना आहे. हे बघा, हे वडाचं झाड आहे. इकडे एस टी थांबते, तर येईलच थोड्या वेळात एस टी. मी दाखवीनच तुम्हाला. हे इथे तो बघा, तो दवाखाना, तो बघा. चला तिकडून जाऊया, तिकडून दाखवतो तुम्हाला. मग आपण येऊया इथे. तुला जमतो का गॉगल? नाही तर इथे चल, नंतर घ्या. बी फेकून दे. हा, हा दवाखाना आहे.
छोट काय बोलायचं आहे? इथे ना छोट्या मुलांना चॉकलेट देतात. तुला जे काय बोलायचं ना पुढे जा आणि मग बोल. हा बघा दवाखाना. आयुष्मान आरोग्य मंदिर, आरोग्य परमधनम, उपकेंद्र सौंदर्य, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. दिसत असेल ते बघा, ते बघा. हा बघा हा रोड आहे. इथून एस टी जाते. आता एस टी येईलच थोड्या वेळात, दाखवतो तुम्हाला. हे बघा, प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सौंदर्य. निसर्ग बघा किती छान आहे. हा बघा हा स्टॉप आहे. हे वडाचं झाड आहे बघा, खूप जुनं आहे. तर 70 ते 80 वर्ष झालेली आहे त्या झाडाला. सावली इथे स्टॉप आहे. इथे येऊन एस टी थांबते. इथून येईल बघा एस टी आता, किंवा तिथून येईल. जर गेली असेल इथून तर वरून येणार, नाही तर इथून आता येईल महाबळेश्वरवरून थोड्याच वेळात. नाही ते इथून जाईल. हे बघा आता एस टी येईल बघा. आता टायमिंग झाला एस टीला येण्याचा. बघा तिकडून येणार, आवाज येतो एस टीचा. हो येते. आली. आली आली आली. ही बघा एस टी आली. ही बघा, आली आली आली. ही बघा एस टी आली. ही आली लाल परी आली, लाल परी आली. ही 9ची महाबळेश्वर डेपोमधून असते. महाबळेश्वर येरनेडे एस टी. लाल परी, लाल परी, लाल लाल परी, परी, परीची लाल परी. ही बघा, लाल परी, ही बघा आली. ही बघा आली. लाल परी, लाल परी, लाल परी, ही आता एस टी इथून लाल परी. येरनेच जाणार. बघा महाबळेश्वर येरणे. ही बघा, ही बघा. इथे कोण उतरणार नव्हतं म्हणून थांबली नाही. आता ही वर वर जाणार आहे बस. आता ही नंतर खाली येईल 3 वाजता परत इथेच. लाल परी, लाल परी, लाल परी. ती बघा गेली. पप्पा चला. माझी लाल परी, माझी लाल ती बघा थांबली. तिकडे कोणतरी उतरणार होतं म्हणून थांबली. जाईल लगेच. माझी लाल परी थांबली, माझी लाल परी थांबली, माझी लाल परी थांबली, माझी लाल परी, माझी आवडती लाल परी. म्हणजे तिथे गेलं म्हणजे तिथे लाल परी थांबली. असं तर तिथूनच असतं. आणि आता 1 2 3 गो. 1 2 3 गो. ती बघा गेली. बघा गेली. माझी लाल परी. वाव. आणि हा तुम्हाला एक किस्सा नाही सांगितला, माझ्यासोबत घडला. ॲक्च्युली 16 तारखेला येत होतो नालासोपारा महाबळेश्वर या एस टीतून. मी कसं कामावर होतो सकाळी, त्यामुळे माझी झोप नव्हती झाली. तर बसलो नालासोपारा महाबळेश्वर एस टीत पनवेल डेपोत.
11:15ची एस टी होती. बसलो, व्यवस्थित होतं सर्व व्यवस्थित. सकाळी म्हणजे जसं वाई नाही सॉरी आपलं हे पोलादपूर सोडलं, पोलादपूरपासून वर पेट्रोल पंपापासून लेफ्ट मारलं की असं महाबळेश्वरला जातं ना. येत असताना आहे ना, एक मिनटं, मोबाईल होता आणि नंतर माझं वाटतं मे बी डोळा लागला वाटतं, थोडा डुलकी आली म्हणजे झोप आली. आणि महाबळेश्वरला डेपोत आल्यावरच म्हणजे थांबवली एस टी, थांबली तिथेच महाबळेश्वर होते. आणि सामान वगैरे उतरवलं खाली आणि म्हटलं जरा आता चहा वगैरे मारू थोडी. तर चहा मारण्यासाठी मोबाईल बघितलं तर मोबाईल गायब. जसंच कळलं मला तसंच लगेच एस टीत चढलो. एस टी तिथेच उभी होती ना, म्हणजे ज्या एस टीतून मी आलेलो नालासोपारा महाबळेश्वर, त्या एस टीत मोबाईल दिसला नाही मला. मी कंडक्टरला बोललो, कंडक्टर म्हणाला की बघा चेक करा, गाडी काय अजून गेली नाही, आम्ही इथेच आहोत. तर चेक केला, मोबाईल दिसला नाही. तर म्हणून मी कंडक्टरला बोललो नंबरला जरा लावा म्हणून. तो फोन वाजत होता. कंडक्टरला म्हणालो फोन चालू ठेवा, मी सामानात बघतो, मी कदाचित बाय मिस्टेक ठेवला असेल मोबाईल. तर बघतो, तिथपर्यंत गेलो तर मोबाईल बंद केला म्हणजे रिंग बंद केली. त्यानंतर माझ्या बाजूला ते गृहस्थ बसले, चांगले होते ते पण बिचारे. त्यांना सांगितलं, त्यांनी फोन करतायत तर माझा मोबाईल स्विच ऑफ. म्हणजे माझा मोबाईल 99% कंडक्टरने चोरला. पण आता त्यांच्यावर डाऊट पण घेऊ शकत नाही. पण ही अशी आताची वृत्ती आहे ही माणसांची. माझा मोबाईल गेला तर माझ्याकडे मोबाईल नाही आहे, म्हणून आता मी सध्या जे काही शूट करतो आहे माझ्या मिसेसच्या मोबाईलमधूनच शूट करतो आहे. तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे की म्हणजे आता विश्वास पण ठेवण्यासारखा नाही आहे कंडक्टरवर. मग मला 99% माहिती आहे कंडक्टरनेच चोरला आहे मोबाईल. कारण मी फोन त्याला करायला सांगितलं तेव्हा वाजला. जसा मी फोन शोधायला गेलो सामान ठेवलेलं काढून, त्याच्यात तर मोबाईल कट झाला रिंग. त्याच्यानंतर बाजूच्याला फोन लावायला सांगतोय तर मोबाईल स्विच ऑफ. याचा अर्थ काय तर तुम्ही समजून जा. म्हणजे आता कंडक्टर पण विश्वास ठेवू नाही शकत असं झालं आहे. तर असो झाला आता एखाद म्हणजे बघायचं झालं तर सगळा तापच होऊन बसला. आता मोबाईल आता परत घरी जाऊन तर मोबाईलची सोय केली वगैरे पाहिजे, बघू चला. तर असं हे आपलं एक छोटंसं सौंदर्य गाव आहे, दाखवलं मी. पुढे अजून कुठे गेलो तर मी दाखवीनच. चला बाय. तर वाडा म्हणून एक गाव लागतं, तिकडे 80% बस झाली खाली. 80% बस खाली झाली. हे हापूस आंब्याचं झाड आहे. आता जरा आंबे काढायला थांबलो आम्ही. काढले आहेत थोडेफार आंबे, चांगलं फळ आहे. चल हर्षू चल. त्या आंब्याची झाडं कोण आहेत भरपूर आहेत इथे, कोण बघत नाही आंब्याकडे जास्त. त्या लोकांना काय असं हे नाही. रस्त्याच्या बाजूलाच आहे बघा, तो रस्ता आहे त्याच्या बाजूलाच आहे असं. म्हणजे कोणी येऊन काढू शकतं, कोण काय बोलणार नाही तुम्हाला कशाला काढले काय. पिलू बाजूला हो. नमस्कार. आपण जरा आता दवाखान्यात चाललो आहे. माझी ॲक्च्युली जरा बॅक पेन करते, थोडा त्रास आहे बॅक पेनचा, म्हणून जरा दवाखान्यात चाललो आहे. मुलांना घेऊन चाललो आहे सोबत. मुलं चालली आहेत पुढे. ही बघा पिलू इथे, ही बघा मुलं, ही बघा. कंबर दुखते जरा, जातो दवाखान्यात औषधं घेतो. चला हे बघा आता आम्ही आलोय जरा झाडाखाली बसलोय. माझ्या मुली जांभळं खाल्ली आहे. जीभ बघा, ही जीभ बघा. जांभळाची झाडं खूप आहे तिथे. हे बघा आहे याची जीभ बघा. मिसेस आली बघा. मला एक दे. आलोय असं तिथे थोडा नेटवर्क भेटतं, फोन करायचे होते 1-2 म्हणून आलोय. जाऊ आता घरी जाऊन जेवतो, आराम करतो. मग अजून काही दिसलं तर मग मी दाखवीनच तुम्हाला. चला बाय बाय टाटा. गोष्ट पण दिसू शकतात. परी बघा काय सांगते माझी. सगळे ॲनिमल्स दिसू शकतात तुम्हाला इथे. ऐकलंच. चला चला आता आम्ही तुम्हाला हॉस्पिटल दाखवतो. इथे वातावरण आहे ना चांगलं प्रत्येक वेळी चेंज होत होता.
खरंच एकदा तरी या महाबळेश्वरला. स्वर्ग आहे स्वर्ग. हे बघा ते आपण मगाशी बघितलं ना वडाचं झाड ते. हा बघा सरडा बघा सरडा बघा. हा बघा हा बघा मस्त आहे तो बघा. तो बघा घेतल्या गोळ्या. घरी जाऊन जरा आराम करतो. चला हे बघा जांभळं बघा किती आणले. जांभळं जांभळं खाव बघा. बघा बोका बघा आईचा बोका झोपलाय बघा. कसं झोपायची पद्धत बघा. फुल मान वगैरे पेंगला दिसत दारू पियालाय. कार्टून आहे कार्टून. आता रात्र झाली आहे. हे बघा सासरे बसलेत. सासू डोसे करते. डोसे माझ्यासाठी बघा. मिसेस डोशांचं पीठ काढतायत. पडायचा डोक्यावर खाली.